अन्नपूर्णा जयंती 2024 15 डिसेंबर 2024 यंदा यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा आहे. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला एक विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर या दिवशी या पौर्णिमेला दत्त जन्मोत्सव सुद्धा साजरा केला जातो. म्हणून या पौर्णिमेला आपण दत्त पौर्णिमा सुद्धा म्हणतो. पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट या दिवशी साजरी केली जाते जी बऱ्याच लोकांना अजून सुद्धा माहिती नाहीये. ते म्हणजे अन्नपूर्णा जयंती. अन्नपूर्णा देवींचा जन्मोत्सव म्हणून सुद्धा हा दिवस हिंदू पंचांगात समर्पित आहे. देवी अन्नपूर्णा कुणाला माहिती नाहीये. हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णा मातेचं महत्त्व आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. अन्न आणि पोषण प्रदान करणाऱ्या माता म्हणून अन्नपूर्णा देवींची ओळख जगभर आहे. आणि त्यांचा जन्मोत्सव अर्थातच त्यांची जयंती म्हणून हा दिवस समर्पित आहे. या दिवशी अन्नपूर्णा देवींचा जन्मोत्सव आपण साजरा करत असतो. तर अजून सुद्धा कुठल्याही कॅलेंडरमध्ये या दिवसाचं या गोष्टीचं अजून सुद्धा लेखी स्वरूपात छापून येत नाही. पण मार्गशीर्ष महिन्यात जी पौर्णिमा येते ना त्याला अन्नपूर्णा देवी जयंती असं आपण म्हणत असतो. तर मागच्या वर्षी ना मी एक व्हिडिओ शेअर केला होता, अन्नपूर्णा जयंती मी साजरी कशी केली. तर त्या बाबतीत मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही आम्हाला हा सण येणार होता हे आधी का नाही सांगितलं. तर चला म्हटलं या दिवसाची माहिती यावर्षी सगळ्यांपर्यंत पोहोचवावी. पूजा कशी करावी, अन्नपूर्णा देवींचं महत्त्व काय, हे सगळं काही मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर अन्नपूर्णा जयंती एक पवित्र हिंदू सण आहे. हिंदू चंद्र कॅलेंडरनुसार दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात जी पौर्णिमा येते ना पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. तर अर्थातच यावर्षी 14 डिसेंबरला संध्याकाळी पौर्णिमा लागत आहे आणि 15 डिसेंबरला ती दिवसभर आहे. त्याच्यामुळे हा सण आपण 15 डिसेंबरला साजरा करणार आहोत. हा शुभ दिवस उद्या आपण साजरा करणार आहोत. हा सण अन्नपूर्णा देवी, अन्नपूर्णा माता यांना समर्पित आहे. जी देवी अन्न आणि पोषण आपल्याला प्रदान करते आणि विपुलता देते आणि त्याचबरोबर आपल्या कल्याणासाठी त्यांचे आशीर्वाद मागणाऱ्या भक्तांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहिती आहे का अन्नपूर्णा देवी कोण आहेत? तर देवी अन्नपूर्णा माता पार्वतींचा अवतार आहेत. अन्न आणि पोषणाची देवी म्हणून पूजनीय आहेत. त्यांचं नाव अन्नपूर्णा चे भाषांतर म्हणजे काय, जो भरपूर प्रमाणात अन्न पुरवतो त्याला अन्नपूर्णा असं म्हणतात. हिंदू पौराणिक कथेनुसार ती जीवन टिकवून ठेवण्यासाठी अन्नाचे महत्त्व दर्शवते आणि भक्तांना कधीही वाया घालू किंवा अनादर करण्याची आठवण करून देते. माता अन्नपूर्णांची उपासना केल्याने समृद्धी, चांगले आरोग्य आणि आध्यात्मिक पूर्तता आपल्याला होते. त्यामुळे माता अन्नपूर्णांची उपासना करण्याचा मार्गशीर्ष पौर्णिमा हा दिवस अति महत्त्वाचा आणि उच्च कोटीचा आहे. अन्नपूर्णा जयंती साजरी करणं जीवनातील अन्नाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करतं. या दिवशी भक्तगण त्यांना मिळालेल्या भरपूर पोषणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्या जीवनात सतत प्रवाही राहण्यासाठी प्रार्थना सुद्धा करतात. हे गरजूंसोबत अन्न वाटून घेण्याचे स्मरणपत्र म्हणून सुद्धा मानलं जातं. करुणा आणि उदारतेचं मूल्य वाढतं. अनेक घरांमध्ये देवीला विशेष नैवेद्य अर्पण केला जातो आणि समृद्धी आणि समाधानासाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांची विधिवत पूजा केली जाते. शेतकरी बांधव भगिनी अन्न उत्पादनात गुंतल्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. कारण ते भरपूर कापणीसाठी देवीची कृतज्ञता घेतात, त्यांचे कृपा आशीर्वाद शोधत असतात. अर्थातच काय, तर जसं आपण गणेशोत्सवाच्या 10 दिवसात बाप्पांची सेवा करतो, श्रावण महिन्यात आपण महादेवाला समर्पित आहे, तसंच मार्गशीर्ष महिन्यात आपण देवी महालक्ष्मींची उपासना करतो. तसंच मार्गशीर्ष महिन्यात जी पौर्णिमा येते ना त्या पौर्णिमेला अन्नपूर्णा देवींची उपासना करण्याचा अति महत्त्वाचा दिवस आहे. तर या दिवशी ज्या गोष्टींवर आपण अन्न शिजवतो किंवा जिथे आपण अन्न पिकवतो किंवा जिथे आपण अन्नधान्य साठवतो, अर्थातच जिथे जिथे अन्नाची उत्पत्ती होते किंवा अन्नाची साठवण होते त्या सगळ्या गोष्टींची पूजा आपल्याला करण्याचा हा दिवस आहे. तर अर्थातच जसं पुरातन काळात चुलीवर अन्न शिजवलं जात असे, आता आपण ते गॅसवर शिजवतो. भारताच्या अजून सुद्धा काही प्रदेशांमध्ये चूल वापरली जाते. त्याचबरोबर शेतांमध्ये आपण अन्न पिकवतो म्हणून त्या मातीची पूजा करणं किंवा ज्या भांड्यांमध्ये आपण अन्न शिजवतो त्या भांड्यांची पूजा करणं, अर्थातच काय आपल्या पूर्ण स्वयंपाकघराची, शेतीची विधिवत पंचोपचाररित्या पूजा करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी अन्नधान्य साठवणाऱ्या वस्तू
त्याचबरोबर अन्नधान्य शिजवणाऱ्या वस्तू, अन्नधान्य पिकवणाऱ्या वस्तू जिथे कुठे आपण ठेवत असू, जिथे कुठे आपण त्यांचा उपयोग करत असतो, त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला या दिवशी पंचोपचार पूजा करायची आहे. अन्नपूर्णा जयंती भारतातील विविध प्रदेशांमध्ये अगदी भक्ती आणि उत्साहाने अजून सुद्धा साजरी केली जाते. तर त्यांची पूजा आणि आराधना अन्नपूर्णा देवींची अन्नपूर्णा जयंतीला कशी करायची ते आता मी तुम्हाला सांगते. तर या दिवशी देवी अन्नपूर्णा मातेंची अन्नपूर्णा जे स्तोत्र आहे त्या मंत्राने आपल्याला अभिषेक करायचा असतो. मूर्तीला फुलांनी सजवायचं असतं. त्यांना तांदूळ, फळं, मिठाई यासारखे पदार्थ जे आहेत ते आपल्याला प्रसादरूपी अर्पण करायचे असतात. त्याचबरोबर स्वयंपाकघराची आपल्याला व्यवस्थितरित्या स्वच्छता करून आपल्याला पूर्ण स्वयंपाकघराची गॅस किंवा तुमच्याकडे चूल असेल तर चूल सुद्धा पुजायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील जाता, पाटा, वरवंटा, उखळ, ओखळी जे काही साहित्य आहे, दगडी साहित्य किंवा आताच्या काळात तुम्ही जे काही आधुनिक वापरतात जसं की मिक्सर झालं, तर या सगळ्या गोष्टींना आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस असतो. कारण की या सगळ्या गोष्टी वापरून अर्थातच आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील लागणारा महत्त्वाचा घटक म्हणजे अन्न पदार्थ आपण आपल्या शरीरासाठी घेत असतो. तर त्या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करून त्यांची पूजा करून आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे की वर्षाचे 365 दिवस तुम्ही क्षुधा भागवता आणि त्याचमुळं हे जीवन आम्ही जगत आहोत. तर तशी प्रार्थना करून त्यांचे आशीर्वाद रूपी आपल्याला प्रसाद ग्रहण करायचा असतो. तर या दिवशी प्रामुख्याने अन्नपूर्णा मातेला तांदूळाच्या खिरीचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. अन्नपूर्णा जयंतीच्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नदान करणं. तर भारतातील कर्नाटक भागात अजून सुद्धा ही प्रथा खूप मोठ्या पद्धतीने साजरी केली जाते. तर सणाच्या सर्वात महत्त्वाचा पैलूंपैकी एक म्हणजे गरीब आणि गरजूंना अन्न वाटप करणे. अनेक मंदिरं आणि व्यक्ती देवीच्या सन्मानार्थ अन्नदान करत असतात आणि या मोहिमेचं आयोजन सुद्धा करत असतात. तर आपल्याकडून सुद्धा एक माणसाची क्षुधा होईल किंवा प्राणी, पक्षी ज्यांना कुणा आपण देऊ शकत असो तर आजच्या दिवशी अन्नदान करण्याला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर हा झाला पूजेचा भाग. पण आध्यात्मिक भागात आपण मंदिरात जाऊन किंवा आई भगवती समोर जिथे कुठे तुमच्या देवघरात अन्नपूर्णा असेल तर तिथे सामूहिकरित्या पूर्ण कुटुंबाने एकदा तरी अन्नपूर्णा स्तोत्रचे पठण आपल्याला करायचं आहे. अन्न आणि पोषणाचे महत्त्व यावर आध्यात्मिक हे स्तोत्र आहे, त्याच्यामुळे याचं पठण करणं या दिवशी खूप शुभ मानलं जातं. त्याचबरोबर देवी आईची त्यांच्या मंत्राने उपासना सुद्धा आपल्याला करायची आहे. तर काही जण या दिवशी उपवास सुद्धा करत असतात आणि देव आणि गरिबांना अन्न अर्पण केल्यानंतरच तो उपवास सोडत असतात. तर उपवास केला तरी चालतो, नाही केला तरी चालतो, पण पूजा करणं महत्त्वाचं. आणि ज्या गोष्टी आपण वापरतो अन्न शिजवण्यासाठी, अन्न पिकवण्यासाठी, तर अजून काही ज्या गोष्टी असतात आधुनिकरित्या मिक्सर असेल, जातं असेल आपलं, तर या सगळ्या गोष्टींना कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. तर ती पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे. तर वर्षातून एकदा तसं तर आपण दररोज स्वयंपाकघराची स्वच्छताही करतच असतो, पण या दिवशी प्रामुख्याने आपल्याला ही गोष्ट करायची आहे, जेणेकरून अन्नपूर्णा ज्या माता आहेत त्या आपल्या घरावर त्यांचे कृपाशीर्वाद आपल्याला देतात आणि त्या प्रसन्न होऊन आपल्या घरातील अन्नधान्याचा साठा वाढवतात किंवा आपल्याला 365 दिवस कधीही अन्नाची कमतरता पडू देत नाही. तर त्यामुळे हा दिवस अगदी अतिउत्साहात आणि उल्हासात आपल्याला साजरा करायचा आहे. तर मी माझ्या घरी अन्नपूर्णा देवींची पूजा कशी करते याचा सविस्तररित्या व्हिडिओ मी मागच्या वर्षी सुद्धा केला होता. मी यावर्षी सुद्धा पूजा केला तर तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न करेन. पण तुम्हाला जर अजून काही शंका असतील आणि पूजा कशी करायची हे माहीत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी ती लिंक देईल. तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा, तर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की अन्नपूर्णा जयंती कशा प्रकारे साजरी करायची. तर आजचा हा माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण की कुठेही अन्नपूर्णा जयंतीचा उल्लेख केलेला नसतो, त्याच्यामुळे आपल्याला ही कल्पना किंवा ही गोष्ट माहीत पडत नाही. तर या व्हिडिओमार्फत ही छोटीशी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवावी हाच एक हेतू आहे. तर तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारापर्यंत सुद्धा हा माहितीपूर्वक व्हिडिओ जावा हीच माझी इच्छा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार.